आज खूप काम झालं, मला चहा प्यायलाही वेळ मिळाला नाही, असं म्हणत डॉक्टर कुमार यांनी चेहऱ्यावरील मास्क आणि गळ्यातील स्टेथोस्कोप काढून टेबलावरती ठेवला. सकाळपासूनची रुग्णांची गर्दी, सर्व रुग्णांचे पूर्ण चेकअप करून ते खूप थकले होते. खुर्चीवर बसून त्यांनी डोळे मिटले आणि थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटेच गेली होती तेव्हा त्यांचा फोन वाजला. बेलचा आवाज ऐकून डॉक्टर कुमारला वाटले की हा फोन आपल्याला जास्त वेळ आराम करू देणार नाही. नंदू, जरा फोन बघ, कोणाचा फोन आहे? वॉर्ड बॉय नंदूने जाऊन फोन उचलला आणि लगेच परत आला आणि म्हणाला, सर, तुम्हाला लेबर रूममधून कॉल आला आहे. आरामाचा विचार बाजूला ठेवून डॉक्टर कुमार आपल्या खुर्चीवरून उठले आणि फोनवर बोलू लागले, ऑक्सिजन लावा, मी लगेच पोहोचतो. आणि फोन बाजूला ठेवून कुमार लांब पावले टाकत लेबर रूमच्या दिशेने निघाले. लेबर रूममध्ये पोहोचल्यावर डॉक्टर कुमार यांनी पाहिले की नवजात बाळाची अवस्था बेताची होती. त्यांनी नर्सला विचारले, मुलाला आईचे दूध दिले आहे की नाही? नर्स म्हणाली, सर, त्याच्या आईवडिलांनी त्याला या अवस्थेत रस्त्यावर सोडले आहे. काय? डॉक्टर कुमारच्या तोंडून आश्चर्याने शब्द बाहेर पडले. नवजात मुलाला सोडून ते कसे निघून गेले? ती मुलगी आहे ना सर, म्हणून. त्यांना फक्त मुलगाच हवा होता. स्वतःच्या मुलाबद्दल हा कसला द्वेष आहे? कुमारला समजले की रागावून आणि शिव्या घालण्यात काहीच फायदा नाही, म्हणून ते त्या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर सोडल्यानंतर आणि काही इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर कुमार यांनी नर्सला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या आणि ते त्यांच्या खोलीत परतले. नंदूने डॉक्टरांना पाहताच त्यांना पेशंटचे कार्ड दिले आणि म्हणाला, सर, ही अपघाताची केस आहे. डॉक्टर कुमारने पाहिले त्या आजीला खूप दुखापत झाली आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टर कुमार यांनी नर्सला त्या आजीला मलम लावायला सांगितले आणि काही औषधे लिहून दिली. शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर कुमारने त्यांना विचारले. वृद्ध महिलेने सांगितले की तिला एका कारने धडक दिली होती. तिला एकच मुलगी आहे. ती मुलगी त्यांना इथे घेऊन आली आहे. डॉक्टर कुमारने पाहिले की ती एक सडपातळ आणि लाजाळू मुलगी होती, पण त्या मुलीने त्या म्हातारीला धीर दिला आणि म्हणाली, आई, मी बरी आहे आणि आता तू ठीक आहेस. तेव्हा ती म्हणाली, प्लीज मला बसवा, मला मळमळ होत आहे. त्यावरून डॉक्टर कुमार यांना त्या सडपातळ मुलीचे नाव कळले. श्वेतासोबत त्यांनी तिच्या आईला बसवले. तेव्हाच त्या आजीला जोरात उलटी झाली आणि श्वेताचा गुलाबी ड्रेस उलटीने खराब झाला. तेव्हा आजी घाबरून माफी मागत होत्या. तेव्हा श्वेता त्यांना थांबवत म्हणाली, आई, मला तुझी सेवा करण्याची संधी मिळाली आहे, हे माझे भाग्य आहे. श्वेताचे शब्द डॉक्टर कुमारला विचारांच्या समुद्रात बुडवत होते. काही गंभीर दुखापत झाली आहे का? 5-6 दिवसापासून तिचे खूप रक्त कमी झाले आहे. तुम्ही त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे कराल? डॉक्टरांनी मनोरंजक स्वरात विचारले. तुम्ही काय काम करता? मी काही पैसे बचत केले आहे. शेवटी माझ्याशिवाय या जगात आईचं कोण आहे? हे ऐकून डॉक्टर कुमार यांची खात्री पटली. श्वेताच्या आईला वार्डात हलवण्यात आले. डॉक्टरांनी लेबर रूमला फोन केला असता नवजात मुलीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे समोर आले. तो पुन्हा अस्वस्थ झाला. आईच्या दुधात जी जादू असते ती कृत्रिम आहारात नसते, हे सत्यही त्यांना माहीत होते. डॉक्टर कुमार दुपारी जेवायला आले तेव्हा ते त्यांच्या दोन्ही रुग्णांचा विचार करत राहिले. या अवस्थेत ते त्यांचा थकवाही विसरले होते. संध्याकाळी जेव्हा डॉक्टर कुमार वॉर्डमध्ये फेऱ्या मारायला आले तेव्हा त्यांनी पाहिले की श्वेता तिच्या आईला व्हीलचेअरवर बसून फिरायला घेऊन जात होती. काकूंनी दुपारी जेवण वेळेवर केले आहे का? डॉक्टर कुमार यांनी श्वेताला तिच्या आईबद्दल विचारले. होय सर, मी माझ्या आईला जेवण स्वतः भरवले. आईला 1-2 महिने इथे राहावे लागले तर ती खूप लठ्ठ होईल, श्वेता पहिल्यांदाच मस्करी करत म्हणाली. डॉक्टर कुमारही दिवसभरात पहिल्यांदा हसले. वॉर्डच्या फेऱ्या घेतल्यानंतर डॉक्टर कुमार त्यांच्या खोलीत आले. नंदू बेपत्ता होता. डॉक्टर कुमार यांचा अंदाज खरा निघाला. नंदू फोन उचलत नव्हता. सर, लवकर या, हे ऐकून डॉक्टरांनी लगेच जाऊन कॉल रिसीव्ह केला आणि लेबर रूममध्ये आलेल्या नर्सचा आवाज त्यांनी स्पष्टपणे ओळखला. नर्सचे म्हणणे ऐकून डॉक्टर कुमारने फोन ठेवला. नवजात मुलगी जगू शकली नाही. डॉक्टर कुमार यांना वाटले की जर मुलीचे पालक सापडले असते तर त्यांनी त्यांना त्यांचं बाळ परत केलं असतं आणि त्या मुलीला श्वेतासारखी तिच्या आईवडिलांची काळजी घेता आली असती. आज त्यांना तिच्या बेजबाबदार पालकांना या मुलीची व्याख्या समजून सांगितली असती. ते घाईघाईने खोलीत आल्यावर बसले नाही. त्यांनी खिडकीचा पडदा बाजूला केला आणि बाहेर पाहू लागले. अचानक डॉक्टर कुमार यांनी पाहिले की 2 वॉर्ड बॉय एका लहान मुलीला कपड्यात गुंडाळून लेबर रूममधून बाहेर काढत आहेत. मूर्ती बनून थांबलेले डॉक्टर कुमार दयनीय दृश्य बघतच राहिले. अनेक रुग्ण हे जग सोडून जाताना त्यांनी डोळ्यासमोर पाहिले असेल, तरी आज या मुलीला असे जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात वेदना आणि असहाय्यतेचे अश्रू तरळले.
डॉक्टर कुमार यांना वाटत होते जणू काही मुलगी असल्याकारणाने निष्पाप श्वेताचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मित्रांनो, मुलगा मुलगी समान आहे, तरीही मुलाला जास्त महत्त्व आणि मुलीला कमी असे का केले जाते? खूप वाईट वाटले. जर प्रत्येक घरात एक मुलगी असेल तर ते आईवडील कधीच अनाथाश्रमात किंवा रस्त्यावर बेवारी स्थितीमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे मुलगी झाली तर आनंद झाला पाहिजे सर्वांना. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.